मागच्या आठवड्यात हा विषय झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की तसं शक्य होत नाही. प्रशासकीय पातळीवर कागदपत्र पाहूनच सगळा निर्णय घेतला जातात. तिथं कोणी मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल त्यांचा दबाव किंवा हस्तक्षेप झुगारून लावतात. अधिकारी स्वतंत्रपणे काम करतात. हे चूक आहे. सरकारशिवाय अधिकारी काहीच करत नाही, काहीच करत नाही. हे फक्त म्हणायचं आहे. ते तोंडाचाच भात आणि तोंडाचीच कढी म्हणतात का, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. हे असं आहे, हे लोकांना येड्यात काढतात. हा. शिंदेला काय झालंय मराठ्यांविषयी मला कळत नाही. शिंदे याच्या अगोदर हे असं फडणवीस स्वागत होता. आता हे शिंदे पहिल्यासारखा शिंदे राहिलाच नाही. हा, पहिल्यासारखा शिंदे राहिला नाही. पहिला शिंदे होता तसा शिंदे राहिला नाही. शिंदेच्या डोक्यात कुणी काय हवा घातली आम्हाला माहित नाही. वाटत असेल त्याला शिरसाट राज्यभर चलन, मराठीची काय गरज आहे या राज्यात, काही गरज नाही मराठीची. काहीतरी त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं घातले. नसता शिंदेबद्दल आमचा अपशब्द कधीच येत नव्हता. ही शिंदे त्या शिरसाट्याच्या हाताने आमचं वाटोळ करतोय. मराठ्याला फक्त एवढं सांगतो कडे, यांचा माज आपल्याला उतरावाच लागतोय. घरी काय झोपू नका. मी काही करू शकत नाही, तुम्ही घरी झोपलेत. तुमच्या लेकरा बाळाचं यांनी वाटोळ केलं तर मी काही करू शकत नाही, तुम्ही घरी झोपणार, मी काय करणार. नोकरदार वर्ग तुमच्या लेकी बाळीचं वाटोळ होणार आहे. भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या मराठ्याच्या लेकरा बाळाचं वाटोळ होणार आहे. मी काही करू शकणार नाही. मी काय करू, तुम्ही बाहेर पडा. तुमचा थेट आरोप आहे की हे सगळं मंत्री आणि उपमंत्री शिंदे फडणवीस शिवाय दुसरं कोणीच करीत नाही. हे करून घेते त्यांच्याकडून. आता या घडीला वैजापूरची लोक तुम्हाला काय सांगितली जे पाण्याच्या टाकीवर चढलेत, आताही उतरायला तयार नाहीत? नाही, उतरलेत. बरं. मला आता सांगितलं उतरलेत. उतरावंच लागणार आहे. तुमच्यासाठी मी जीव जाळतो, तुमच्या. तुम्ही मला हे काही पोरग मिळालेलं नाही पाहिजे. सरकार आमचे मुर्दे पाडायला बघते ना, सरकार संपून टाकू ना. त्याला काय आहे तवा, काय वाकडं करणार आहे ते आपलं मराठ्याचं, काय वाकडं करणार आहे ते. या सगळ्या बरोबर आपण चर्चा करतोय. आपल्या तुम्ही ज्या एकूण 8 मागण्या आता परत ठेवलेल्या आहेत, म्हणजे अनेक मागण्या पूर्वीच्याच आहेत आणि आता संध्याकाळपर्यंत कोणीतरी येईल, भेटेल, सरकारच्या पातळीवर तुमच्या चर्चा. एक नाही कळालं भाऊ, आमची उपसमिती झोपली की विखे पाटील. प्रमाणपत्र तुम्हाला जोपर्यंत शिक्का आहे मराठा उपसमितीचा, मराठा नाव आहे तिथं, मराठा समाजाची राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती, तोपर्यंत तुम्ही मराठ्याचंच काम करायचं. तुम्हाला सगळ्या जातीचं काम करायचं ना, आणि चला निघा बाहेर त्याच्यातून. तोपर्यंत तुम्ही झापले पाहिजेत. पुरे अधिकारी कस सस्पेंड केले पाहिजेत की तुम्ही कस काय झक मारली. देवेंद्र फडणवीस मराठ्याचं दुरावा निर्माण व्हायला लागलाय. एकनाथ शिंदेचा मराठ्याचा दुरावा निर्माण व्हायला लागला. अधिकारी का करतो हे तुम्ही विचारायला पाहिजे. लोकांचं वाटोळं करून लेकीबाळीचं तुम्हाला सुखान जगून देणार काय मी? मया जातीचे पोरं सुखाने जगून दिल्यावर मराठे आम्ही मराठे तुम्हाला सुखाने जगूच देणार नाही राज्यात. हराम खोराव तुमचं इतकं पाळता भूई कमी करील ना मी, तुमचा माझच उतरी. आता आपण थोडं बाजूला आता आपण अशा मुद्द्यावर ठाम आहात की उद्या उपोषण करणार आहात. माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत कोणी तुम्हाला भेटलंय का किंवा भेटणार आहेत का किंवा तसा मेसेज आलेला आहे का? काय भेटून उरोवर बसू त्यांच्या, काय करू त्यांना भेटून का उरोवर बसू त्यांच्या? माझ्या जातीच्या लेकराचं रोज वाटोळं करायलेत. काय भेटायचं यांना? ईडब्ल्यूचे पोरं तसेच पडलेत, कुणबी नोंदी तशाच पडल्यात. नुसते जी आर काढतात, थोडे दिवस नादी लावतात. ठीक आहे ना, तुम्ही नादी लावला ना. अरे आम्ही थांबणारातले मराठी नाहीत. छत्रपती रात्रंदिवस रडलेत. रात्री लक्षात येत आहे ना, रात्री लढले. एखाद्या वेळेस रात्रीच आणलं, नुसत्या तोफा राहिल्या यांजवळ, तोफाच फोडून टाकल्या, नुसते गोळे राहिले. आम्ही ना रात्री आंदोलन सुरू होऊ शकतं बरं का देवेंद्र फडणवीस मराठ्याचं, दिवसा नाही.